मराठी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला होता। त्यानंतर मुंबई पुण्यासारख्या शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा हा चांगलाच गाजला। होर्डिंग धोरण आखण्याची मागणी देखील त्यानंतर होऊ लागली। अखेर 2 वर्षांनी घाटकोपर दुर्घटनेचा चौकशी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आलाय। हा निव्वळ अपघात नाही तर गुन्हेगारी कट आणि प्रशासकीय अपयशाचा धक्कादायक प्रकार असल्याचं या चौकशी अहवालात नमूद करण्यात आलंय। या दुर्घटनेला नेमकं कुणाकुणाला जबाबदार धरण्यात आलंय पाहूयात या रिपोर्टमधून। 13 मे 2024चा तो दिवस। मुंबई आणि परिसरात वादळी वाऱ्यासह धोधो पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती। घाटकोपर परिसरातल्या पेट्रोल पंपावर कामावरून परतणारे शेकडो लोक आडोशाला उभे होते। तेवढ्यात एक महाकाय होर्डिंग कोसळलं आणि संपूर्ण मुंबई हादरली। या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते। जवळपास 100 लोक या होर्डिंग खाली अडकून पडले होते। या दुर्घटनेचा तपासणी अहवाल जवळपास 2 वर्षांनी विधानसभेत सादर करण्यात आलाय। होर्डिंग दुर्घटना हा निव्वळ अपघात नसून गुन्हेगारी कट आणि प्रशासकीय अपयशाचा धक्कादायक प्रकार असल्याचं चौकशी समितीने स्पष्ट केलंय। या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी, पालिकेचे अधिकारी आणि जाहिरातदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समितीने केली आहे। विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी 854 पानांचा सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्यात आला। खासगी संस्था आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत करून पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं समितीने नमूद केलंय। आयपीएस अधिकारी कैसर खालिद, बीएमसी अधिकारी सुनील दळवी, इगो मीडियाचे संचालक भावेश भिंडे आणि जानवी मराठे यांच्यासह व्यावसायिक मोहम्मद अरशद खान यांचा गुन्हेगारी कट असल्याचा आरोप करण्यात आलाय। घटनांचा क्रम केवळ खालिद, भिंडे, मराठे, दळवी आणि अरशद खान यांच्यात बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आणि बीएमसीच्या नियमांना बगल देण्यासाठी रचलेल्या गुन्हेगारी कटाकडे संशयाची सुई वळवत नाही, तर असंही दिसतं की त्यांनी प्रत्यक्षात बेकायदेशीर कृत्य केली आहेत, ज्यामुळे 13 मे 2024 रोजीच्या घटनेत 17 जणांचा अकाली मृत्यू झाला। ज्या जमिनीवर होर्डिंग उभारण्यात आलं होतं ती जमीन अंशतः महाराष्ट्र सरकारच्या मालकीची, रेल्वे पोलिसांच्या वापरासाठी आणि अंशतः पोलीस कल्याण महामंडळाच्या मालकीची होती। तथापि रेल्वे कायदा 1989 अंतर्गत तिचे चुकीने रेल्वे मालमत्ता म्हणून वर्गीकरण करण्यात आलं होतं। याचा उपयोग बीएमसीच्या नियमांना बगल देण्यासाठी करण्यात आला, जे नियम 40 बाय 40 फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंगला परवानगी देत नाहीत। मूळतः रेल्वे पोलिसांच्या एका ई-निविदेअंतर्गत इगो मीडियाला 10 वर्षासाठी प्रत्येकी 40 बाय 40 फूट आकाराचे एकमेकांना लागून असलेले 3 होर्डिंग्ज 9600 चौरस फूट मंजूर करण्यात आले होते। मात्र खालिद रेल्वे पोलीस आयुक्त झाल्यावर त्यांनी 3 होर्डिंगचा विस्तार करून त्याची एकूण दर्शनी बाजू 38400 चौरस फूट केली। त्यांचा कार्यकाळ 10 वर्षावरून 30 वर्षांपर्यंत वाढवला आणि 120 बाय 140 फूट आकाराच्या अर्थात 33600 चौरस फूट अशा 4थ्या होर्डिंगला मंजुरी दिली। खालिद यांनी हे एकतर्फीपणे आणि नवीन निविदा न काढता किंवा डीजीपी कार्यालयाची परवानगी न घेता केलं। इगो मीडियानं बीएमसी अधिकाऱ्यांना आर्थिक लाच दिल्याचा संशय देखील अहवालात व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान कायदेशीर कारवाई करायची ती केली आहे। पुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेऊ असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। मला वाटतं जो काही अहवाल काल आम्ही पटलावर ठेवलेला आहे त्याच्यानुसार जी काही कायदेशीररित्या कारवाई 100% आपण केलेली आहे। भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ह्याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या देखील त्याच्यामध्ये नमूद आहे। मला वाटतं या सगळ्याच गोष्टींचा समावेश एक जो काही अपघात घडला की जे काही प्रकरण घडलं त्याच्यामधनं शिकवण घेऊन भविष्यामध्ये होणार नाही याची आम्ही उपाययोजना करतोय। तर या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे। नाही, कारवाई इंटेन्शनली केली गेली। त्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा आणि तोही त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध असलेल्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा, हे प्लॅनिंग करून त्यावेळेस झालेली कारवाई होती। त्यावेळेस सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे। पण आज सत्य उघड होते हे या कटामध्ये अनेक जण आहेत, पण सरकारने त्यावेळेस ते लपवलं। आता अहवालातून पुढे आल्यानंतर सुद्धा या अहवालाच्या नुसार त्याच्या खोलवर जाऊन कोण कोण त्यामध्ये सहभागी आहेत, कारण इतक्या लोकांचा जीव गेल्यानंतर तिथे कारवाई होण्याची अपेक्षा आहे।
पण ते करतील की नाही, सोयीचं काम होईल तेवढंच चाललेलं आहे राज्यात. त्यामुळे मी त्यावर आज बोलण्यापेक्षा मी ते सगळं बघतो आणि मग सरकारला पत्र लिहितो आणि कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही विनंती करू. 17 जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेतील दोषी अधिकारी आणि जाहिरातदारांवर कडक गुन्हे दाखल करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन कडक होर्डिंग धोरण आणलं जावं असंही नमूद करण्यात आलं आहे. त्याची अंमलबजावणी सरकार आणि प्रशासनाकडून आता होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.